महाकारुणी तथागत भगवान गौतम बुद्ध, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज, तसंच महात्मा ज्योतिराव फुले, माता सावित्री, माता जिजाऊ आणि माता रमाई या सगळ्यांना आजच्या या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करतो. तसंच आजचं जे विचारपीठ आहे त्या विचारपीठामध्ये आपल्या व्यासपीठावर असणारे आपले मंगेश जाधव साहेब, जे ठाणे जिल्ह्याचे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया भाऊ निकालजे यांचे अध्यक्ष, त्यानंतर आपल्या खोणीगावचे माजी सरपंच गणेश ठोंबरेजी, किरणदादा पंचायत समिती सदस्य कल्याण, मनोज कुमार निराला, नंतर सुरेश ठोंबरेजी, माझे मित्र भालचंद्र निकमजी आणि खोणी गावातून आलेले आपले पाटील साहेब. तसंच आज आपल्या सभागृहामध्ये उपस्थित असणाऱ्या आमच्या डाऊनटाउन एपिक काउन्सिलच्या प्रज्ञा मॅडम, कुलकर्णी मॅडम, आमच्या सगळ्यांच्या ओक काकू, माझे मित्र आणि आमच्या DT काउन्सिलचे फाउंडर मेंबर आणि ऊर्जाचे फाउंडर मेंबर दिनेश साळवी साहेब, त्यानंतर कुलदीप यादव साहेब माझे मित्र इथे आलेले आहेत ते. त्याच्याच बरोबर आमच्या महिलांपैकी शुभांगी पाटील, त्यानंतर जिग्मा वाघमारे, शिवाय नीताताई बनसोडे, माझे स्वतःचे वडील सुद्धा इथे उपस्थित आहेत. मला त्याचा पण अभिमान वाटतोय. त्यांना पण मी अभिवादन करतो, प्रणाम करतो. आणि इथे जमलेल्या इतर सर्व बंधू आणि भगिनींनो, देवकर काका तुमचं पण नाव कोणाचं विसरलं असेल तर माफ करा. या सगळ्यांना आपण वंदन करून मी माझ्या विषयाची सुरुवात करतो. आजचा जो दिवस आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महापरिनिर्वाण दिन, या दिवशी आपण कोणता उत्सव साजरा करू शकत नाही, आपण त्यांना मानवंदना देऊ शकतो. आणि बाबासाहेब आंबेडकर हे विश्वभूषण आहेत. या विश्वभूषण बाबासाहेब आंबेडकरांना सगळ्यात मोठी मानवंदना जर कोणती असेल तर ती आहे बहुजन समाजापर्यंत, प्रत्येक जगभरातल्या प्रत्येक माणसांपर्यंत त्यांचे विचार पसरवणे हेच आहे. आणि मी माझं स्वतःच आय एम व्हेरी फॉर्च्युनेट की मला बाबासाहेबांच्या विषयी अभ्यास करण्याचा चान्स मिळाला, भगवान बुद्धांविषयीच्या अभ्यासाचा मला चान्स मिळाला आणि त्यांच्याकडे मी काहीतरी शिकू शकलो याचा मला अभिमान आहे. आज आपण बाबासाहेब नेमके काय होते, बाबासाहेबांची एकंदरीत जी काय त्यांनी चळवळ केली त्या चळवळीचे विविध पैलू कसे होते ते आपण समजून घेऊया. बाबासाहेबांनी भरपूर काम केलं, बाबासाहेबांनी राज्यघटना लिहिली, या मोजक्या काही गोष्टी माहिती आहेत आपल्याला. बाबासाहेबांनी महिलांसाठी काम केलं असंही म्हटलं जातं. अनेक अशा महत्वाच्या गोष्टी ज्या बाबासाहेबांनी केल्या, ज्या जनसामान्यांना माहिती नाहीत, विद्वान आहेत, अभ्यासक आहेत, त्या सगळ्यांना माहिती आहे. पण आज मी जी बाजू मांडणार आहे ती सुद्धा मोजक्या लोकांनाच माहिती आहे बाबासाहेबांच्या चळवळीची. आपल्या देशामध्ये समाज सुधारणाच्या चळवळी ह्या नव्या नाही आहेत. त्या भगवान गौतम बुद्धांपासून समाज सुधारण्याची चळवळ चालू आहे. म्हणून भगवान गौतम बुद्धांनी त्या काळी प्रस्थापित जी व्यवस्था होती तिला बदलून क्रांती घडवून आणली आणि धम्माचा मार्ग लोकांना सांगितला. पण पुष्यमित्र शुंग हा जेव्हा राजा झाला, त्या राजाने भगवान गौतम बुद्धांनी धम्माची जी क्रांती केली होती ती क्रांती संपवली आणि प्रतिक्रांती केली आणि या देशातून भगवान बुद्धांचं विचार जे होते ते समूळ नायनाट करून टाकला होता. त्याच्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज होते, नंतर महात्मा ज्योतिराव फुले ज्यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. त्यांच्या समाजाची स्थापना जी होती त्याचं नावच होतं सत्यशोधक. सत्यशोधक याचा अर्थ की नेमकं आहे तरी काय, खरं काय आहे. वेदांमध्ये हे सांगितलं, आम्हाला सांगितलं, पुराणांच्या मध्ये हे सांगितलंय, उपनिषदांच्या मध्ये हे सांगितलं, नक्की ते तसंच आहे का हे शोधून काढायचं. ह्याच्यासाठी त्यांनी सत्य शोधक समाजाची स्थापना केली. ह्या देशाला छत्रपती शिवाजी महाराज हा राजाच माहिती नव्हता. छत्रपती शिवाजी महाराज ज्यांच्या बाबतीत आज जो मराठा समाज असेल आणि आपण सगळे महाराष्ट्राचं आराध्य दैवत म्हणतो, या देशाला छत्रपती शिवाजी महाराज राजा माहिती नव्हता. एक दिवशी
महात्मा ज्योतिराव फुले जेव्हा रायगडावर गेले आणि एका ठिकाणी रायगड बघून झाल्यानंतर पालापाचोळा सरकवून बसत होते, तेव्हा तिकडच्या एका ब्राह्मणाने त्यांना सांगितलं, अरे बसू नको, शूद्राची समाधी आहे तिथे. तेव्हा त्यांनी विचारलं कोण शूद्र, आणि तेव्हा त्याला सांगितलं की महाराष्ट्रामध्ये एक शिवाजी महाराज नावाचा राजा होऊन गेला आणि त्या राजाची समाधी आहे तिथे. तेव्हा महात्मा ज्योतिबा फुले इंग्लंडला गेले, इंग्लंडचे जे इतिहासकार होते त्यांना भेटले आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा सगळा इतिहास ज्योतिराव फुलेंनी शोधून काढला. तेव्हा आपल्याला आता महाराष्ट्रामध्ये शिवाजी महाराज नावाचा राजा होऊन गेला. हा त्यांचा सत्य शोधक समाज होता. अशा प्रकारचे सत्य शोधण्याचं काम त्यांनी केलं. त्यांना सुद्धा समाज व्यवस्थेने त्रास दिला होता. त्यांच्याबरोबर पण एक घडला होता. एक प्रकार माहिती आहे ना, ते एका आपल्या मित्राच्या वरातीमध्ये जात होते, नाचत होते, तेव्हा त्यांना काढलं होतं की अरे तू शूद्र आहेस, तू कसा काय नाचू शकतोस एका वरच्या जातीच्या माणसाच्या वरातीमध्ये. त्याच्यानंतर छत्रपती शाहू महाराजांच्या बाबतीत सुद्धा असंच झालेलं होतं. नंतर फार मोठं टिळकांचं आणि छत्रपती शाहू महाराजांचं एक प्रकरण गाजलं, वेदोक्त आणि पुराणोक्त. छत्रपती शाहू महाराज जे होते ते नेहमी आंघोळ करायचे सकाळी नदीवर जाऊन. एक दिवशी त्यांचा जो पुरोहित होता तो पुरोहित आलाच नाही. आता हे महाराज सकाळी लवकर आंघोळीला गेलेले आहेत आणि 1 तास पुरोहित आला नाही. त्याला विचारलं जेव्हा महाराजांनी की अरे का उशीर झाला, तेव्हा त्याने एकदम गर्वाने सांगितलं मला जाग नाही आली. महाराजांना राग आला. महाराज म्हणाले की अरे मी राजे आहे, तू माझा नोकर आहेस, तू मला म्हणतोस की मला जाग नाही आली. ते एक फार मोठं प्रकरण गाजलं. तेव्हा महाराज जेव्हा आंघोळ करायचे छत्रपती शाहू महाराज, तेव्हा मंत्रपठण होत असे. ते मंत्रपठण जे होतं ते वेदोक्त मंत्र म्हणत नसे तर पुराणोक्त मंत्र म्हणत असत. तेव्हा महाराजांना कळालं की अजून हे मी जरी राजा आहे तरी मला शूद्र मानतात आणि मला सुद्धा वेदोक्त मंत्र म्हटले जात नाहीत. आणि मग त्यांनी चळवळ सुरू केली होती. त्याच्यानंतर बाबासाहेब आंबेडकरांना चळवळ ही नवीन नव्हती, पण बाबासाहेबांची चळवळ हिला फार वैशिष्ट्य आहेत. ते आपण जाणून घेतले पाहिजेत की बाबासाहेबांच्या चळवळीची वैशिष्ट्ये काय आहेत. आणि आज मला वाटते की काही लोकांना खरोखरच धक्का बसल्यासारखं वाटेल की बाबासाहेबांनी अशा पद्धतीने देखील काम केलंय. काही गोष्टी मी सांगेन. बाबासाहेबांच्या चळवळीची जी वैशिष्ट्य आहेत त्या वैशिष्ट्यांमध्ये सगळ्यात महत्वाची एक वैशिष्ट्य होतं की बाबासाहेबांच्या आधीच्या ज्या काही चळवळी झाल्या होत्या त्या चळवळींच्या मध्ये ताळमेळ नव्हता, कोऑर्डिनेशन नव्हतं. हे त्यांनी एक बघितलं. दुसरं, डॉक्युमेंटेशन नव्हतं. आणि तिसरं, ही चळवळ जी अस्पृश्यांची असेल, सामाजिक समतेची, ही अस्पृश्यांची चळवळ नाही, हा खोटा प्रचार केलेला आहे. बाबासाहेबांची चळवळ ही अस्पृश्यांसाठीची चळवळ नव्हती, ही सामाजिक समानतेची चळवळ होती. जी मूल्य भगवान गौतम बुद्धांनी घालून दिली होती, छत्रपती शिवाजी महाराजांनी घालून दिली होती, महात्मा ज्योतिराव फुल्यांनी घालून दिली होती, तीच त्यांनी पुढे चालवली. म्हणून या चळवळीचा अपमान करू नका अस्पृश्यांची चळवळ म्हणून. ती चळवळ ही सामाजिक समतेची चळवळ होती. बरोबर आहे. बाबासाहेब आंबेडकर जेव्हा त्यांनी चळवळीला सुरुवात केली, गौतम बुद्धांनी 28व्या वर्षी चळवळीला सुरुवात केली, महात्मा ज्योतिबा फुलेंनी 29व्या वर्षी सुरुवात केली, बाबासाहेबांनी 31व्या वर्षी चळवळीला सुरुवात केली. बाबासाहेबांनी जेव्हा चळवळीला सुरुवात केली तेव्हा काय केलं ते बघा. निदाताई बसून घ्या चालेल. बाबासाहेबांनी चळवळीला जेव्हा सुरुवात केली तेव्हा सगळ्यात पहिल्यांदा बाबासाहेबांनी ज्या चळवळी होत्या, महाराष्ट्रामध्ये चळवळ चालू होती, दक्षिणेमध्ये पण पेरियार स्वामींची चळवळ चालू होती. पेरियार स्वामींची चळवळ म्हणजे तर अतिशय एकदम जहाल प्रकारची चळवळ होती. बाबासाहेबांनी ह्या चळवळींच्या मध्ये ताळमेळ आणला की आमच्याकडे आम्ही काय करतोय, कशासाठी करतोय, आणि तुमच्याकडे काय करतोय आणि कशासाठी करतोय, एकमेकांना सांगूया. आपण एकमेकांना सांगूया जेणेकरून चळवळ पूर्ण भारतभर पसरली जाईल. डॉक्युमेंटेशन. आज बाबासाहेबांच्या विषयी आपल्याला सगळ्या गोष्टी कळतात ते ह्याच्यासाठी की बाबासाहेबांनी त्या सगळ्या गोष्टींची नोंद करून ठेवली. पहिल्या दिवसापासून ते बाबासाहेबांचं महापरिनिर्वाण होईपर्यंत जे काय झालं त्या सगळ्या गोष्टींची बाबासाहेबांनी नोंद करून ठेवलेली आहे. तेच आपल्यासाठी खूप मोठी साहित्य संपद आहे. ते जरी वाचलं तरी जगामधला विद्वान आपण होऊ. बाबासाहेबांनी जे करून ठेवलेले आहे ते म्हणजे डॉक्युमेंटेशन केलं. आणि तिसरं जे बाबासाहेबांनी काम केलं ते असं होतं
की देशभरामध्ये तर चळवळ करायची, पण अस्पृश्यांचा प्रश्न हा फक्त आपल्या देशातील विद्वानांच्या आणि समाज सुधारकांच्या जर हातात असेल तर हा प्रश्न कधीही सुटणार नाही, हे बाबासाहेबांना माहिती होतं. कारण त्यांनी वाचलेलं होतं की महात्मा ज्योतिराव फुलेंनी म्हटलेलं आहे, जोपर्यंत या देशामध्ये इंग्रज आहेत, हे महात्मा ज्योतिराव फुलेंचं वाक्य आहे, जोपर्यंत या देशामध्ये इंग्रज आहेत तोपर्यंत शूद्रातिशूद्रांनी, शूद्र आणि अतिशूद्र म्हणजे सगळा बहुजन समाज, शूद्र अतिशूद्रांनी लवकरात लवकर आपल्या स्वातंत्र्याचा विचार करावा, हे बाबासाहेबांनी वाचलेलं होतं. त्यांना माहित होतं की जर माझी चळवळ आंतरराष्ट्रीय पातळीवर गेली तरच मला माझ्या समाजाला न्याय देता येईल, माझ्या देशाला न्याय देता येईल. म्हणून बाबासाहेबांनी च्या चळवळीची 3 वैशिष्ट्य आहेत. एक म्हणजे बाबासाहेबांनी जी चळवळ केली त्याच्यामध्ये डॉक्युमेंटेशन केलं, दुसरं आपसामध्ये ताळमेळ आणि पूर्ण भारतभर चळवळ केली, आणि तिसरी म्हणजे ही जगाच्या व्यासपीठावरती चळवळ घेऊन आले. त्यांचे शब्द पण अतिशय महत्वाचे आहेत. अस्पृश्य समाजाची त्यावेळची लोकसंख्या ही 7 कोटी होती. ते असंही म्हणू शकले असते राऊंड टेबल कॉन्फरन्स मध्ये की 7 कोटींचा माझा समाज आहे, पण हेच वाक्य त्यांनी कसं वापरले बघा बाबासाहेबांनी राऊंड टेबल कॉन्फरन्स मध्ये म्हटलेलं आहे, माझा समाज ज्याची लोकसंख्या ही फ्रान्सच्या लोकसंख्ये इतकी आहे. म्हणजे एक पूर्ण फ्रान्स हा देश जेवढ्या लोकसंख्येचा आहे तेवढा माझा समाज आहे, आणि ज्या समाजाला गेल्या 2500 वर्षांपासून चुकीची वागणूक मिळते, हे बाबासाहेबांना. पण त्यांनी जो शब्द वापरला ते 7 लाख म्हणू शकत होते, त्यांनी 7 लाख शब्द वापरला नाही, त्यांनी वापरला माझ्या समाजाची लोकसंख्या जी फ्रान्सच्या लोकसंख्ये एवढी आहे असा शब्द वापरला. ही बाबासाहेबांची कार्य करण्याची पद्धती होती. ओके, हे झालं. आता बाबासाहेब चळवळ जी करत होते ते वेगवेगळ्या आघाड्यांवर लढत होते, वेगवेगळ्या आघाड्यांवर. म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा तर त्यांनी आपल्या देशातल्या अस्पृश्यांचे, शूद्रांचे प्रश्न तर मांडायचे होते. हेच प्रश्न त्यांना इंग्रजांच्या समोर पण मांडायचे होते, कारण इंग्रजच कायदा तयार करणार होते. जगभरामध्ये त्यांची चर्चा व्हायला पाहिजे हेही त्यांना माहित होतं, कारण फ्रान्समध्ये राज्यक्रांती झाली होती, तिकडे लोकशाही नांदत होती. म्हणजे जगभरातल्या विविध न्यूज पेपर्स मध्ये त्या बातम्या छापल्या जाव्यात, हे बाबासाहेबांना पर्पजली ते करत होते की जगभरातल्या विविध मीडियामध्ये ती बातमी जावी आणि भारतामध्ये नेमकं काय चाललेलं आहे ते कळावं, आणि इंग्रजांवर इतर देशांचा प्रेशर असावा की त्यांनी भारत सोडून जाताना भारतातल्या लोकांच्यासाठी, अस्पृश्यांसाठी काहीतरी चांगलं केलं पाहिजे. म्हणून बाबासाहेबांनी आंतरराष्ट्रीय लोकांची मदत घेतली, विषय आंतरराष्ट्रीय पातळीवर पण घेऊन गेले. बरोबर आहे. पण हे बघा, मुळात अस्पृश्य समाज जो होता, आताच आपण बघतो की आम्ही कार्यक्रमाला बोलवतो तर बरीचशी लोक कार्यक्रमाला पण येत नाहीत. इतर जातीच्या किंवा मी कोणत्या जातीला विशिष्ट हे करत नाही, आमच्या समाजाची लोक सुद्धा येत नाहीत कार्यक्रमाला. विचार करा 100 वर्षापूर्वी काय अवस्था असेल. 100 वर्षापूर्वी त्यांच्या मनावर ही गोष्ट बिंबवली गेली होती की तुमची जी अवस्था आहे ही अवस्था अशीच राहणार आहे आणि असं हे तुमचं कर्तव्य आहे. म्हणजे अस्पृश्य समाजाने इतर समाजाची साफसफाईची कामं करायची, इतर समाजाचे नोकराची कामं करायची, हेच तुमचं कर्तव्य आहे, हे समाजाच्या मनावर बिंबवलेलं होतं. आता त्या मानसिकतेतून समाजाला बाहेर काढणं म्हणजे फार अवघड होतं. बरोबर आहे. बाबासाहेबांना माहिती होतं की जर मी माझ्या लोकांना फक्त सांगितलं की अरे बाबा हिंदू धर्म सोडा, हिंदू धर्म चांगला नाहीये, तर माझ्या लोकांना पटणार नाही. त्या काळचे जे समाज सुधारक होते त्यांना जरी सांगितलं की बाबा तुमच्या धर्मामध्ये अनिष्ट प्रथा आहेत, अस्पृश्यता ही काही चांगली गोष्ट नाहीये, स्त्रीला हक्क मिळवून दिले जात नाही ते काही चांगली गोष्ट नाहीये, हे जर बाबासाहेबांनी त्यावेळेस सांगितलं असं, समाजाने सांगितलं असं, हा कोण म्हणजे आमचा जो एवढ्या वर्षांचा 5000 वर्षांचा इतिहास आहे त्याच्यामध्ये एका शूद्राने यावं आणि आमच्या हिंदू धर्मामध्ये ज्या काही अनिष्ट रूढी आहेत त्या काढून टाका असं आम्हाला सांगावं, आम्ही ऐकणार नाही. म्हणजे बाबासाहेबांचं ऐकणारं कोणीच नव्हतं. एक इंग्रज सोडले तर बाबासाहेबांचं ऐकणारं कोणीच नव्हतं. समाजाची मानसिकता जी होती ती अतिशय खचलेली होती. त्याचबरोबर जो शिकलेला समाज होता इतर जातीचा त्यांचा बाबासाहेबांना सपोर्ट नव्हता. पण बाबासाहेबांना हे माहिती होतं
की जर मी उदाहरणं दिली तर समाजाला कळेल की काय करायचं. म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी काय केलं तर चौदार तळ्याचा सत्याग्रह करायचं ठरवलं. बरोबर आहे. आता हा चौदार तळ्याचा सत्याग्रह 1927 मध्ये केला. ह्या 1927 मध्ये चौदार तळ्याचा सत्याग्रह केला. गोष्ट अतिशय साधी आहे. ज्या चौदार तळ्यामध्ये महाडच्या कुत्रं मांजरं पाणी पित आहेत तिथे जायचं आणि अस्पृश्यांनी तिथे पाणी प्यायचं. बरोबर आहे. अगदी साधी घटना आहे, फार मोठी घटना नाही. बाबासाहेब आपल्या अनुयायांच्या बरोबर तिथे गेले आणि त्यांनी पाण्याला हात घातला. परिणाम काय झाला? जेवढी माणसं त्या चौदार तळ्याच्या पाण्याला स्पर्श करायला गेली होती त्या सगळ्यांना बेधम मारहाण झाली. त्यांचं अन्न सांडून दिलं. तिकडच्या जे काही इतर जातीचे लोक होते त्यांनी त्या सगळ्या अन्नामध्ये शेण वगैरे कालवण्याचं काम केलं. बरोबर आहे. तेव्हा बाबासाहेबांनी लोकांना सांगितलं, बघा फक्त पाणी प्यायला गेलं तर तुमची अशी अवस्था केली. म्हणजे हिंदू समाज मानतो का की तुम्ही त्यांचा घटक आहात म्हणून? नाही मानत. विचार करा काय करायचं ते. लोकांना तिथे कळालं की हा समाज आम्हाला आत घ्यायला तयार नाहीये. नंतर दुसऱ्याच वर्षी बाबासाहेबांनी काळाराम मंदिराचा सत्याग्रह केला. काळाराम हे नाशिकचं मोठं मंदिर आहे, 4 दरवाजे आहेत, रामाचं मंदिर आहे. बाबासाहेबांनी सांगितलं आमच्या लोकांना तो रथ फक्त 10 फूट ओढायला द्या. 10 फूट मंदिराचा जो रथ आहे रामाचा 10 फूट फक्त पुढे ओढायला द्या. काय केलं? बाबासाहेबांच्या डोक्यात सुद्धा काट्या पडल्या. तिथे सुद्धा बाबासाहेब आणि त्यांच्या अनुयायांना मारलं. बाबासाहेबांनी लोकांना सांगितलं, बघा फक्त मंदिराच्या रथाला हात लावायला आपण सांगतोय. काय केलं ह्या लोकांनी? आपल्या बरोबर राहायचंय का या धर्मामध्ये? हे बाबासाहेबांनी, म्हणजे बाबासाहेब जेव्हा प्रबोधन करत होते ह्या घटना बाबासाहेबांना माहित होत्या की ह्या आपल्या सक्सेसफुल होणार नाही. पण लोकांना समजवण्याची त्यांची हीच पद्धत होती. लोकांना समजवण्याची त्यांची अशीच पद्धत होती की तुम्ही बघा तुमच्या बरोबर काय अन्याय केला जातोय. हे जेव्हा 26-27 ह्या घटना झाल्या त्याच्याच बरोबर सायमन कमिशन भारतामध्ये आलं 1928 मध्ये. सायमन कमिशन भारतामध्ये 1928 मध्ये आलं की काँग्रेसने त्याच्यावर बहिष्कार टाकला. लाला लजपत रायचं सगळ्यांना वाक्य माहिती असेल, सायमन गो बॅक, नाही पाहिजे. इंग्रजांनी गांधीजींना विचारलं की अरे बाबा का सायमन कमिशन, आम्ही तुम्हाला काहीतरी तुमच्या फ्युचर राज्यघटनेच्या विषयी माहिती देण्यासाठी आम्ही पाठवले ना सायमन कमिशन. तुम्ही का त्यांना बोलताय मागे जा? तुम्हाला तुमच्या समाजामध्ये सुधारणा करायची नाही का? तुमची राज्यघटना तयार करायची नाहीये का असे करताय? तेव्हा महात्मा गांधींनी काय सांगितलं माहितीये? अहो त्या सायमन कमिशन आमचा एकही माणूस नाहीये काँग्रेसचा म्हणून आम्ही म्हणतोय. ते म्हणाले अहो काय सांगताय तुम्ही, हे सरकारी कमिशन आहे, ब्रिटिश सरकारचं कमिशन आहे. तुम्ही ब्रिटिश सरकारचे कोण अधिकारी आहात का तुमच्या काँग्रेसचा कोणी माणूस आमच्या त्या ब्रिटिश अधिकारी आहे का? तर त्याला आम्ही ठेवलं असतं. तुम्ही काय म्हणताय? आम्ही तुम्हाला काहीतरी देण्यासाठी आलो आहोत. ते सायमन कमिशन जे आहे त्याच्यासमोर तुमच्या व्यथा मांडा. बाबासाहेब आंबेडकरांनी या संधीचं सोनं केलं. बाबासाहेब आंबेडकर सायमन कमिशनला भेटले आणि सगळ्यात पहिल्यांदा 1928 मध्ये बाबासाहेबांनी अस्पृश्यांसाठी वेगळे मतदारसंघ असायला हवेत, येणाऱ्या भारताच्या संभाव्य राज्यघटनेमध्ये अस्पृश्यांना अधिकार असायला हवेत, अशा 4 मागण्या केल्या पहिल्यांदा 1928 मध्ये. जेव्हा काँग्रेसला वाटतच नव्हतं की भारताची एखादी राज्यघटना असेल म्हणून, मुस्लिम लीगला पण वाटत नव्हतं भारताची एखादी राज्यघटना असावी म्हणून, तेव्हा बाबासाहेबांनी 1928 मध्ये सायमन कमिशन समोर पहिल्यांदा साक्ष दिली आणि ह्या मागण्या मांडल्या. सायमन कमिशन ते गेलं आणि पुन्हा आलं आणि त्याच्यानंतर लगेचच भारताची राज्यघटना कशी असावी यासाठी 1930 मध्ये पहिली राऊंड टेबल कॉन्फरन्स लागली. पहिल्या राऊंड टेबल कॉन्फरन्सला त्या काळी कोणी गेलं नाही. काँग्रेसचे प्रतिनिधी गेले नाहीत, मुस्लिम लीगचे प्रतिनिधी गेले नाहीत. बाबासाहेब आंबेडकरांना इन्व्हिटेशन आलं. बाबासाहेब आंबेडकर पहिल्यांदा तिथे पोहोचले आणि तिथे गेल्यानंतर पुन्हा जे त्यांनी सायमन कमिशनच्या समोर सांगितलेलं होतं ते पुन्हा इंग्रजांना सांगितलं की माझा समाज जो आहे त्याची लोकसंख्या ही फ्रान्सच्या लोकसंख्या एवढी आहे आणि आम्हाला कॉन्स्टिट्यूशनल सेफगार्ड्स हवे असं त्यांनी सांगितलं. हे सांगितल्यानंतर पहिली राऊंड टेबल कॉन्फरन्स संपली. दुसरी राऊंड टेबल कॉन्फरन्स. आता ह्या दुसऱ्या राऊंड टेबल कॉन्फरन्स मध्ये तोपर्यंत महात्मा गांधी आणि इतर लोकांच्या पोटात गोळा आलेला होता की बाबासाहेब आंबेडकर आता अस्पृश्यांचे नेते घोषित होत आहेत, आता आमचं काही चालणार नाही म्हणून महात्मा गांधी दुसऱ्या राऊंड टेबल कॉन्फरन्सला गेले.
महात्मा गांधी जेव्हा दुसऱ्या राऊंड टेबल कॉन्फरन्सला गेले तेव्हा महात्मा गांधी बॅरिस्टर होते, उभे राहिले. त्यांनी सांगितलं की अस्पृश्यांना कोणत्याही प्रकारच्या सवलती देण्यास माझा विरोध आहे. बाबासाहेब आंबेडकर, कारण का तर अस्पृश्य हे हिंदू धर्माचाच घटक आहेत, हिंदू धर्माच्या बाहेर नाहीये. बाबासाहेब आंबेडकर उभे राहिले. बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांना साधे प्रश्न विचारले. एक प्रश्न विचारला, बरं ठीक आहे, आम्ही तुमच्या हिंदू समाजाचे घटक आहोत, काय हो तुमच्या देवळामध्ये येण्याचा अधिकार आहे का आम्हाला? काळारामचा सत्याग्रह केला होता, दिला का आम्हाला परवानगी मंदिरात येण्याची? नाही. म्हणजे तुमचा देव वेगळा, आमचा देव वेगळा, बरोबर? मग आम्ही हिंदू कसे? दुसरं, तुम्ही तुमच्या पाणवट्यावर आम्हाला पाणी प्यायला देता का हो? 14 तळ्याचा सत्याग्रह केला होता मी, दिलं का पाणी प्यायला? नाही. मग जिथे तुमची गुरंढोरं पाणी पितात, कुत्री मांजरं पाणी पितात, तिथे आम्ही पाणी पितो का? नाही. मग तुमचा आणि आमचा धर्म वेगळा कसा, सारखा कसा वेगळा? तिसरं, बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांना हा प्रश्न विचारला, आमच्या जातीच्या मुलींच्या बरोबर तुमच्यामध्ये लग्न होतात का हो? रोटी बेटी व्यवहार होतो का? नाही होत. म्हणजे ब्रिटिशांना त्यांनी सांगितलं की आम्हाला हिंदू धर्मापेक्षा वेगळं स्थान दिलं गेलं पाहिजे. पुन्हा राऊंड टेबल कॉन्फरन्स मध्ये सांगितलं आणि ब्रिटिशांनी ते ऐकलं. रॅमसे मॅकडॉनल्ड्स यांनी अवॉर्ड दिला, त्याच्यामध्ये बाबासाहेब आंबेडकरांना म्हणजेच अस्पृश्य समाजाला वेगळे मतदारसंघ देण्यात आले. पुन्हा करारामुळे ते घेतलं. तो नंतरचा इतिहास आहे, त्याच्याविषयी आता बोलूया नको आपण. हे झालं बाबासाहेबांनी. म्हणजे बाबासाहेब काय करत होते तर आपल्या समाजाच्या लोकांचं प्रबोधन करत होते. त्यांना हे पण सांगत होते की समाज, तुमच्या समाजाला कोणी आत घ्यायला तयार नाही. इंग्रजांना सांगत होते आम्ही प्रयत्न करतोय, आमच्या समाजाबद्दल काय. इंग्रज ऐकत होते की काहीतरी यांच्या समाजाबरोबर चुकीचं होतंय आणि यांना कॉन्स्टिट्यूशन सेफगार्ड्स दिले गेले पाहिजे. त्याचबरोबर बाबासाहेब आंबेडकरांनी आपली चळवळ अशीच चालू ठेवली, आपली चळवळ अशीच. आणि त्यांच्या अथक प्रयत्नांच्या नंतर आता आपण थोडस महत्वाच्या विषयाकडे येऊया. आपण जे म्हणतो बाबासाहेबांनी काय केलं, लोकांसाठी, स्त्रियांसाठी काम केलं, मजुरांसाठी काम केलं, ते कसं केलं त्याच्याविषयी थोडा वेळ सांगतो. बाबासाहेब आंबेडकरांना जेव्हा 1942 साली व्हॉइसरॉयच्या काउन्सिलमध्ये मंत्रिपद मिळालं, स्वातंत्र्य भारताच्या आधीच मी बोलतोय, तेव्हा त्यांच्याकडे 1, 2, 3 नव्हे तर 5 पोर्टफोलिओ होते. 5, बरोबर आहे. हे पोर्टफोलिओ कोणते होते तर एक मजूर खातं होतं, लेबर मिनिस्ट्री बाबासाहेबांकडे होती. दुसरं इरिगेशन मिनिस्ट्री, सिंचनाचं खातं जे आहे ते बाबासाहेबांकडे होतं. तिसरं कोल मिनिस्ट्री सुद्धा बाबासाहेबांकडे होती. वॉटर सप्लाय मिनिस्ट्री बाबासाहेबांकडे होती. आणि PWDचं जे खातं आहे ते सुद्धा बाबासाहेबांकडे. 5 खाती बाबासाहेबांकडे होती. आपल्या राज्यघटनेमध्ये ज्या काही तरतुदी आहेत त्या बाबासाहेबांनी तिथे जी बिलं पास केली त्या सगळ्या बिलांमधून आलेल्या आहेत. महिलांच्या बाबतीत आपण लेबर्सच्या बाबतीत बोलूया. पूर्वी 8 तासाची शिफ्ट नसायची. आज आपण तुम्ही जे म्हणताय ना 8 तासाची शिफ्ट असायला पाहिजे, ही 8 तासाची शिफ्ट बाबासाहेबांनी लेबर मिनिस्टर असताना बिल पास करून दिलेली आहे तुम्हाला. दुसरं, सुट्ट्यांचा अधिकार नव्हता. ह्या सिक लिव्हज आहेत, कॅज्युअल लिव्हज आहेत, पेड लिव्हज आहेत, हे बाबासाहेबांनी लेबर मिनिस्टर असताना केलेलं आहे. महिलांच्यासाठीचा जो आहे ते महिलांच्यासाठीचं त्यांनी प्रसूतीची जी रजा आहे ती सुद्धा बाबासाहेबांनी दिलेली आहे. म्हणजे लेबरसाठी 400 फूट खाली कोल माइन्स मध्ये बाबासाहेब गेले आणि तिथे गेल्यानंतर त्यांनी मजुरांची काय अवस्था होती आणि आता जे आपण स्किल डेव्हलपमेंट म्हणतोय ना, हा त्या काळी बाबासाहेबांनी शब्द वापरलेला आहे, स्किल डेव्हलपमेंट. आणि त्या स्किल डेव्हलपमेंटच्या अंतर्गत मजुरांना स्किल डेव्हलपमेंट केलं पाहिजे बाबासाहेबांनी तेव्हा सांगून ठेवलेलं, जे आता आपण करतोय. स्त्रियांसाठी, मजुरांसाठी. अजून तुम्हाला आश्चर्य वाटेल, नदी जोड प्रकल्प, भारतातल्या सगळ्या नद्या एकत्रितपर्यंत जोडल्या गेल्या पाहिजेत आणि पाण्याचा प्रश्न सोडवला गेला पाहिजे, हे बाबासाहेबांचा प्रकल्प आहे. रस्त्यावरचे जे आपले लाईट्स आहेत ना, स्ट्रीट लाईट, ह्यांचं जाळं कसं तयार केलं पाहिजे ह्याचा सगळ्याच्या सगळा आराखडा बाबासाहेब आंबेडकरांनी तयार केलेला आहे. रस्त्यावरच्या जाळ्याचा सगळ्याच्या सगळा आराखडा बाबासाहेब आंबेडकरांनी तयार केलेला आहे. त्याच्याच बरोबर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना जी झाली ती बाबासाहेब आंबेडकरांच्या द प्रॉब्लेम ऑफ रुपी, इंडियन फायनान्सेसवरचं जे कमिशन होतं त्या कमिशनला बाबासाहेब आंबेडकरांच्या पुस्तकामुळे, बाबासाहेब आंबेडकरांच्या गाईडलाईन्समुळे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना झालेली आहे आपल्या देशामध्ये. अशा बऱ्याचशा गोष्टी बाबासाहेबांनी केल्या. ह्या जेव्हा बाबासाहेबांना
संविधान लिहिण्याची संधी मिळाली, त्या बाबासाहेबांनी फक्त अस्पृश्यांचा विचार केला नाही. बाबासाहेबांनी घटनेमध्ये पहिलं कलम कोणाला डेडिकेट केलं 340 माहिती आहे का? कुणबी मराठ्यांना दिलेलं ते आहे, ओबीसी समाजात दिले. ओबीसी हा शब्दाचे निर्माण करतेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे. सरदार पटेल जेव्हा बाबासाहेबांनी ओबीसी समाज असं लिहिलं तर सरदार पटेल बाबासाहेबांनी विचारलं, अरे ये ओबीसी क्या आहे? बाबासाहेब आंबेडकर म्हणाले, माझी जी जात आहे तशा अनेक जाती आहेत, त्यांची अवस्था माझ्यासारखीच आहे आणि त्या सगळ्या जवळजवळ 3,500 जातींचा एक ग्रुप मी बनवतोय आणि त्याला मी आदर्ड बॅकवर्ड क्लासेस, ग्रुप ऑफ कास्ट क्लास, ओबीसी हा शब्दाची निर्मिती बाबासाहेब आंबेडकरांनी केली आणि सरदार पटेलांना सांगितलं की या समाजाला काहीतरी द्या, या समाजांना पण कॉन्स्टिट्यूशनल सेफगार्डची गरज आहे. तेव्हा त्यांनी सांगितलं बघू. अनेक वेळा बाबासाहेब त्यांना म्हणाले, राजेंद्र प्रसाद यांना म्हणाले की या समाजाला काहीतरी करायचंय, ऐकलं नाही. म्हणून घटनेमध्ये एक कलम लिहिलं गेलं, बाबासाहेबांनी घटना वाचा, त्याच्यामध्ये 340 कलम लिहिलं गेलेलं आहे की या समाजाच्या उन्नतीसाठी राष्ट्रपतींच्या अध्यक्षतेखाली एक आयोगाची निर्मिती होईल आणि त्याच्यानंतरच या समाजाला ज्या काही सवलती मिळतील. हे एकच वाक्य आहे घटनेमध्ये, ह्या कलमामध्ये. आणि ह्याच कलमामध्ये त्यांनी आपल्या महात्मा ज्योतिबा फुलेंना सुद्धा श्रद्धांजली वाहिलेली आहे, छत्रपती शिवाजी महाराजांना श्रद्धांजली वाहिलेली आहे. बाबासाहेब आंबेडकर जेव्हा घटना लिहित होते तेव्हा त्या घटनेमध्ये त्यांनी किती कलम टाकली असती? 200, 250, 300, 500 काही कलम झाली असती ना? 395 कलम बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेली आहेत. का माहिती आहे का? बाबासाहेब आंबेडकरांचे गुरु होते महात्मा ज्योतिराव फुले. ते ज्या घरामध्ये एका मुसलमानाचं घर होतं, त्या मुसलमानाच्या घरामध्ये जे राहत होते त्या घराचा नंबर 395 होता. म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेमध्ये 395 कलम ठेवले, एकही वाढवलं नाही आणि एकही कमी केलं नाही. ही बाबासाहेब आंबेडकरांची लोकांना मानवंदना देण्याची पद्धत होती. त्याच्याशिवाय बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा क्रांती केली आणि बुद्ध धर्माची स्थापना केली, बुद्ध धर्मामध्ये परिवर्तन केलं समाजाला, काय हो त्यांना वाटलं असं तर 7 लाख, 2 लाख, 10 लाख, 15 लाख लोक जमवता नसती आली का? 5 लाख लोकांच्या समवेतच त्यांनी दीक्षा घेतली. कारण काय असेल बरं? भगवान गौतम बुद्धांना ज्ञानाची प्राप्ती झाल्याच्या नंतर त्यांनी पहिल्या 5 ब्राह्मणांना धम्माची दीक्षा दिली. पहिल्या 5 ब्राह्मणांना. बाबासाहेबांना त्यांचं कार्य लाख पटीने वाढवायचं होतं, म्हणून बाबासाहेबांनी 5 लाख अनुयायांना शिक्षा दिली. त्यांनी 5 लाखाचा 6 लाख नाही केलं, 4 लाख नाही केलं. ही बाबासाहेबांची काम करण्याची पद्धत होती. अशा प्रकारे बाबासाहेबांनी काम केलं आणि बाबासाहेबांना आपल्या देशामध्ये आपण किती मानतो याच्यापेक्षा बाबासाहेबांनी जगभराने मानलेलं आहे. कोलंबिया विद्यापीठाने बाबासाहेबांना त्यांच्या 100 वर्षाच्या इतिहासामध्ये, कोलंबिया, अमेरिकेच्या कोलंबिया विद्यापीठाच्या 100 वर्षाच्या इतिहासामध्ये जेवढे कोणी शिकलेले जगभरातले विद्वान होऊन गेले त्यांची यादी काढली आणि ती यादी होती, त्या यादीमध्ये सगळ्यात हुशार विद्यार्थ्याचं नाव म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव कोलंबिया विद्यापीठाने काढलं. आज कोलंबिया विद्यापीठामध्ये बाबासाहेबांचा पुतळा लावलेला आहे आणि जगभरातलं राज्यघटना शिकण्यासाठी जी माणसं येतात त्यांचं सगळं जे लिटरेचर आहे ते तिथे ठेवलेलं आहे, जिथे बाबासाहेबांचा पुतळा केलेला आहे. ही जगाने मानवंदना दिलेली आहे बाबासाहेब आंबेडकरांना. त्याविषयी आपल्या देशामध्ये त्याप्रमाणे आपण तेवढा बाबासाहेबांना आदर देत नाही. बाबासाहेबांना पूर्ण हे बाबासाहेब भारताचे नव्हे, अस्पृश्यांचे नव्हे, तर जगाचे पुढारी होते. बाबासाहेब सगळ्यात मोठे अर्थतज्ञ होते. बाबासाहेबांनी ज्या डिग्रीज घेतल्या त्यापैकी 3 महत्वाच्या डिग्रीज अर्थशास्त्रातल्या आहेत. बाबासाहेबांनी अर्थशास्त्रामध्ये प्रचंड अर्थशास्त्रज्ञ होते, ते अर्थतज्ञ नव्हते, अर्थशास्त्रज्ञ होते. हे पण आपल्याला माहिती नाहीये. त्यांच्या प्रॉब्लेम ऑफ रुपी जे आहे त्याच्यामध्ये इंग्रजांचं सरकार असताना त्यांनी इंग्रजांना सांगितलं की ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या काळामध्ये आमच्या रुपयाचं अवमूल्यन कसं झालं, म्हणजे पहिल्या रुपयाला केवढी मोठी किंमत होती आणि ब्रिटिशांनी आमची लूट केली आणि त्याच्यामुळे आमचा रुपया खाली आला, हे बाबासाहेबांनी सांगितलेलं आहे. मानववंशशास्त्र म्हणजे अस्पृश्य मूळचे कोण याचा अभ्यास करण्यासाठी बाबासाहेबांनी मानववंशशास्त्र म्हणजे सेलिफॅटिक इंडेक्स, हा आपला कपाळाचा भाग किती मोठा आहे, नाक किती लांब आहे, ओठ कसे असतात, हे मानवांचा वंश सांगणारे शास्त्र. म्हणजे वेगवेगळ्या वंशाचे लोकांचे काय कॅरेक्टरिस्टिक्स असतात, तसे आमच्या समाजाचे कॅरेक्टरिस्टिक काय, खरोखरच तो समाज अस्पृश्य आहे का,
ह्याच्यासाठी त्यांनी मानववंशशास्त्राचा अभ्यास केला, इकॉनॉमिक्सचा अभ्यास केला, बॅरिस्टर ते होतेच. अशा अनेक विषयांमध्ये त्यांचं प्रचंड ज्ञान होतं. अशा महामानवाचा माझी सगळ्यांना विनंती आहे की यंगस्टर्सनी, इतर समाजाने, सगळ्यांनी ह्या महामानवाविषयी वाचलं पाहिजे. त्यांचं लिटरेचर, त्याच्यामध्येच एवढी ताकद आहे की जर ते तुम्ही वाचलं तर मग तुम्ही शांत बसणार नाही आणि तुमची प्रगती कोणीच थांबवू शकत नाही. आजच्या दिवशी मी आणखीन जास्त वेळ घेत नाही. शेवटी एकच वाक्य बोलतो आणि बाबासाहेबांना माझी मानवंदना देतो. घेणारा प्रत्येक श्वास, मी घेणारा प्रत्येक श्वास आणि मी खाणारा प्रत्येक घास भीमा तुझ्यामुळे, भीमा तुझ्यामुळे. जय भीम, जय भारत.